बोला कुमार. सर काय सांगाल की कालच्या भेटीवरती जे आहे संजय राऊतांनी कालच्या भेटीवरती निष्कारण वातावरण तापवलं जात आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सीमेवरती म्हणजे बेळगावच्या परिसरामध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते विधानसभेत आले. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली, बैठक झाली, आम्ही सगळे उपस्थित होतो. काही आमदारांना त्यांना भेटता आलं नाही, तर त्यांनी सहज इच्छा व्यक्त केली की आमदाराने आपण सगळे चहा पीत बसूया. ते लिफ्टनी खाली आले. एका बाजूला मुख्यमंत्र्यांची चेंबर आहे, एका बाजूला उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेचे चेंबर आहे, आणि तिथनं जिना जवळ आहे. आपण बघितलं असेल की शरद पवार सहसा पब्लिक मध्ये कधीही व्हीलचेअरवर बसत नाहीत. ते स्वतः चालत 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 आस्ते आस्ते धीम्या पावलाने का होईना पण ते गाडीमध्ये जाऊन बसतात. त्यामुळे जेव्हा ते खाली आले तेव्हा साहजिकच तिथे उभे असल्याने सांगितलं की एकनाथ शिंदेचं साहेबांचं चेंबर जवळ आहे, तिथे त्यांची केबिन आहे, म्हणजे बैठकीचं दालन आहे, त्याच्यात आपण जाऊन बसूया. तर म्हणे ठीक आहे चला बसूया तिथे. तिथे आम्ही बसलो. त्यांची सगळी लोक आली, त्यांनी चहा पाण्याची वगैरे सोय केली. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे खाली आले. आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की माझ्या चेंबरमध्ये शरद पवार साहेब येऊन बसलेत, मी त्यांना एक शाल घालून येतो म्हणून ते आले. त्यांनी शाल घातली आणि परत निघून गेले. मला या गोष्टीचं इतकं राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. अरे कमीत कमी शरद पवारांच्या वयाचा विचार करा, त्यांना चालता येत नाही ह्याचा विचार करा. सगळ्याच गोष्टीत ते काय राजकारण करायला गेले नव्हते. त्यांचं आणि एकनाथ शिंदेचं 30 सेकंद सुद्धा बोलणं झालं नाही. 30 सेकंद उगाच काहीतरी. म्हणजे मला तर याच्यावरती उत्तर देतानाही लाज वाटते की आपण इतक्या कोत्या मनोवृत्तीचे कसे होत चाललो. विरोध करायचा तर खुलेआम करतोय ना. जेव्हा एकनाथ शिंदेना विरोध करायचा होता तेव्हा ह्यांच्यापेक्षा जास्त एक पाऊल पुढे जाऊन आम्ही विरोध केलाय. अख्खं सभागृह कोण दण आणून सोडायचं? 50 कोके एकदम ओके कोण ओरडायचं? पायऱ्यांवर कोण बसायचं? लढताना आम्हाला कधी साहेबांनी सांगितलं नाही, किंबहुना साहेबांना आम्ही विचारत पण नाही, पण लढताना आम्ही लढतोच. तेव्हा शरद पवारांच्या कमीत कमी वयाचा आणि प्रकृतीचा तर विचार करा हे असले राजकारण करण्याच्या आधी. जवळ अजिबात काँग्रेसचं कार्यालय नाही. तुम्ही ग्राउंड फ्लोअरवर आलात तेव्हा पत्रकार मित्रांनो उगाच आगीत तेल घालू नका. तुम्हाला माहितीये का संजय राऊतांना कदाचित तिथली रचना माहित नाही. तुम्हाला माहिती आहे ना रचना? आहे का काँग्रेसचं कार्यालय जवळ? आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे का जवळ? नाही. जोरात बोल. नाहीये. नाहीये तर कुठे जाणार? उगाच कारण नसताना आपण टीआरपी 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 फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवर बघा. बस झालं काम. महाडमध्ये भाजपच्या नगरसेवकाने मुख्याधिकाऱ्यांवरती हात उचललेला आहे. आता कसं सन्मानित करायचं, कोणाला सन्मानित करायचा हा सरकारचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मी काय बोलणार? वेळ आला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ. ते मला माहित नाही. हे बघा कोण किती आक्रमक असतो याच्याशी मला काही घेणं देणं नसतं. माझ्या भूमिका मी मांडत असतो आणि माझ्या भूमिकेबद्दल माझी स्पष्टता असते. संजय राऊतांचं विधान कोट करून स्पष्टपणे एक मिनिट हे संजय राऊतचं नाव यांनी घेतलं नाही.
नाही तू काय नंतर मी जेव्हा बोललो मी त्यांनी सांगितलं स्वतः की काँग्रेसचं कार्यालय जवळ आहे होतं तेव्हा ते तुम्ही टेप करा इथे काढाचे टेप चला तुम्ही आहात ना साक्षीदार काढा आत्ताचं टेपिंग संजय राऊतांच्या काढा आत्ता टेपिंग आता त्यावर तुमचं काय म्हणतं संजय राऊतांच्या मी तर विधानावरती बोललो ना की असलं घाणेरडं राजकारण करू नका म्हणून पण तुमचे पत्रकार मित्र असं म्हणाले की बाजूलाच काँग्रेसचं कार्यालय होतं तेव्हा मी म्हणालो चला दाखवा ते असं नाही म्हणाले संजय राऊतांच्या विधानामध्ये कोट केले पण ते असं नाही म्हणाले ना त्यांनी स्वतःच्या तोंडाच हे विधान घातलं त्याला माझा आक्षेप आहे की तुम्हाला माहित नाही का इथे काय काय ते संजय राऊतांना कदाचित माहित नसेल तुम्ही तर दिवसभर फिरत असता तुम्हाला प्रत्येक कार्यालय कुठे माहिती आहे एका बाजूला मुख्यमंत्र्यांचं कार्यालय एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांचं कार्यालय मग शरद पवार साहेब जाणार कुठे काँग्रेसचं कार्यालय कुठे दाखवा तिथे जवळपास तरी ते पहिल्या मजल्यावर आणि ते सुद्धा असं मध्यावर आहे तिथे इतकं लांब चालत जायचं मग परत लिफ्टवर यायचं मग परत त्या लिफ्ट मधनं खाली यायचं आणि परत चालत जायचं त्यांचं वय 86 आहे त्यांना चालता येत नाही तरी कुठेही कोणाला प्रदर्शन नको म्हणून त्यांनी एकदाही व्हीलचेअरवर ते बसले नाही त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारताना त्यांनी मला जर सांगितलं की संजय राऊत असं म्हणाले असते तर तसंच उत्तर दिलं जेव्हा ते स्वतःच्या तोंडात न सांगतात की काँग्रेसचं कार्यालय जवळ आहे तेव्हा मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल आणि जर तपासायचं असेल तर तुम्ही दोघात तपासा ते काय बोलले आय एम रेडी फॉर इट सर मेरे सवाल ये कि जब कल शरद पवार जी आए उनकी बैठक किसी का प्रश्न को लेकर उसके बाद एकनाथ शिंदे केबिन में चले गए लेकिन सबसे ज्यादा एकनाथ उनके केबिन में जाने के बाद उद्धव ठाकरे की पार्टी के नेताओं को होता है देखो किसी के सुख दुख उनकी क्रेडिबिलिटी कम होती है किसी के सुख दुख का सवाल नहीं है एक आदमी उम्र उसकी 86 चलने में दिक्कत वो अपने लोगों की बैठक लेना चाहता है एक तरफ मुख्यमंत्री की कैबिन है एक तरफ उप मुख्यमंत्री की कैबिन है और फिर से महाराष्ट्र को बताता हूं कि इधर जो केबिन्स बनती है उसके किसी एक व्यक्ति का मालिकाना हक नहीं होता और हम उसके केबिन में नहीं बैठे थे उसके मीटिंग हॉल में बैठे थे और उसमें मुझे कोई गलत नहीं लगता काय की क्रेडिबिलिटी यार कैसे हमारे बैठक में अगर एकनाथ शिंदे साहब का कोई आदमी और नहीं तो स्वयं वो उपस्थित होते तो क्रेडिबिलिटी है अरे हम ही हैं हम ही घर वाले बैठे हैं अगर मेरी माँ बाप मेरी बहन हम चर्चा में बैठे हैं और हम घर की चर्चा कर रहे हैं और बाहर वाला आके 15 मिनट बैठता है तो वो क्रेडिबिलिटी का सवाल आता है शरद पवार साहब जितेंद्र आव्हाड जयंत पाटील अभिजीत पाटील रोहित पाटील राजू खरे हम राजू नवकरी नव्हता उगाच काहीतरी तुम्ही हे असं अर्धवट माहिती हे तुम्ही मला नाव विसरायला लावता नंतर हे सगळे आम्ही बसलेलो होतो ये हम लोग सब बैठे थे अभी ये घर की मीटिंग है तो उसमें हंसी मजाक पवार साहब थोड़े से लाइटर टोन में टपली मार रहे थे हर एक को हंसी मजाक चालू थी उसमें और कोई इतना बड़ा टॉपिक शरद पवार साहब एकनाथ शिंदे जी के केबिन में हमें बुला के चर्चा करेंगे अरे वैसे भी चर्चा नहीं करते वो हमसे यानी क्या हो रहा है ये तो आज तक मुझे पता नहीं चलता हमको तो सिर्फ मैसेज आता है ऐसा ऐसा करना है हम तो गुलाम हैं उनके विचारधारा के लेकिन अवार्ड सर आप ही कह रहे हैं इसकी पार्टी में उद्धव ठाकरे शिवसेना वही सर अरे वो छोड़ो ना हमको जो कहना था हमने बड़ी ताकत के साथ रख दिया है उनको जो सोचना है सोचने दो एक बात सुनो हमको जो कहना था हमने कह दिया जिसको कुछ सोचना है उसको सोचने दो देखो हम राम मंदिर में जो चोरी हुई उसके खिलाफ का पहला वीडियो अगर किसी ने डाला होगा तो इंस्टा पे जाके देखिए देखो दीवानों ये काम न करो राम का नाम बदनाम न करो
ये 50 साल पुराना गाना मैंने यहीं पे गाया था। तो हमको जो मुद्दों की भाषा आती है तो हम हमारे मुद्दों पे ठाम है। यूसीसी को लेकर मुख्यमंत्री ने बड़ा बयान दिया है, 7 सदस्यीय समिति। ठीक है ना, वो देखेंगे ना, अभी तो पहला कदम उठाया है। अब पहले कदम पे ही हम बोलेंगे हम ऐसा करने जा रहे हैं, हम वैसा करने जा रहे हैं। अरे शांति से खेल खेलो ना। नहीं, लेकिन यूसीसी आएगा तो यूसीसी का समर्थन आप अरे करेंगे? ठीक है ना, देखो ना हम लोग क्या खेल खेलते हैं। अरे तुमको हम आज ही बता देंगे कि पिच कैसा है, बॉल कैसा डालने वाला है, राइस कितनी देने वाले है, तो बैट्समैन अलर्ट हो जाता है। बड़ा खेला खेलने की खेला तो जो खेला होगा वो बड़ा ही होगा। एक मुख्यमंत्री ने इस तरीके से बयान दिया। अब छोड़ो यार। हाँ, असं आहे, मला तर मागचा इतिहास नाही काढायचा आहे। कोण कोणाला भेटलं म्हणजे आता जाऊ दे, हा विषय नको, कारण का हा विषय माझ्या अंदाजाने हा विषय फारच बालिशपणाचा आहे। शरद पवारांचं वय, शरद पवारांची प्रकृती असं आहे की त्या माणसाने कुठेही व्हीलचेअरचा वापर केला नाही। तेव्हा त्यांना कुठपत लांब चालत घेऊन जायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचं असतं की साहेब किती चालू शकतात। जर मग एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं असेल की साहेब इथेच एकनाथ शिंदे साहेबांची कॅबिन आपण इथे बसू, तर ते काय म्हणणार, नको नको लांबची कॅबिन बघा माझ्या आधी। अरे काय यार, काय चालू, हा बालिशपणा आहे, बालिशपणा। मला आधी वाचू द्या काय म्हणतायत ते, कशावर आहे, कसं काय, त्याच्यानंतर आहे ना, चर्चेला खूप वेळ आहे। आज काय आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड देन कम्स डिसेंबर, 4 महिने आहे यार। सुहास कांदे यांनी एक आरोप लावलेला आहे, म्हणजे खरं तर सत्ताधारी मंत्र्यांवरच आरोप लावलेला आहे। छगन भुजबळ यांचं खातं ते चालवत नसून समीर भुजबळ चालवतात आणि त्यांनी तब्बल 600 कोटी रुपयांचा दळणवळण जे केलं जातं त्याच्यामधला पुरवठा। सुहास कांदे हे शिवसेनेचे नेते आहेत, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, दोघंही सत्तेत सहभागी आहेत। मुख्यमंत्र्यांनी निवाडे करतील, आम्हाला काय करायचंय। बेगाने शब्दी में अब्दुल्ला दीवाना, मैं अब्दुल्ला नहीं होना चाहता। आदित्य ठाकरे असं आहे, हा अहो हे महाराष्ट्राची कायदा आणि व्यवस्था तर धुळीला मिळाली आहे, पण महाराष्ट्रामध्ये सत्तेचा माज आणि सत्तेचा जो अहंकार वाढायला लागलाय तो जर आज जनतेच्या लक्षात नाही आला तर महाराष्ट्राचा सगळं राजकीय संस्कृती धुळीला मिळेल, थोडं लक्षात घ्या। सर, आदित्य ठाकरे सोच रहे पहले कह के कि मुख्यमंत्री का ये आखिरी अधिवेशन है और दिल्ली जाने वाले वो मुख्यमंत्री नहीं। मैं भविष्य पढ़ता, उनके बयान को लेकर वो कहते हैं मैं भविष्य नहीं पढ़ता, मैं पत्रिका नहीं देखता, ना तो कभी मैंने उनका हाथ देखा है। वो कहाँ जाने वाले हैं, कैसे जाने वाले हैं, विमान से जाने वाले हैं, चल के जाने वाले हैं, उसके बारे में मुझे कुछ भी पता नहीं।